गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ. इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. आता प्रदूषण या घटकाविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. प्रदूषण म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. तर नको असणारे घटक हवेमध्ये, पाण्यामध्ये जर मिसळले असतील तर त्याला आपण प्रदूषण झाले असे म्हणतो. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढले. आता हे प्रदूषण होण्यासाठी प्रदूषके कारणीभूत असतात. प्रदूषके म्हणजे काय? परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके असे म्हणतात. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. याउलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. आता प्रदूषणामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण असे वेगवेगळे प्रकार आहेत. सुरुवातीला आपण हवा प्रदूषण याविषयी माहिती घेणार आहोत. विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित झाल्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. तर हवा प्रदूषणाची कोणती कारणं आहेत? तर हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे आहेत. नैसर्गिक कारणामध्ये कोणती कारणे आहेत ते आपण पाहूया. सुरुवातीला पहिला आहे ज्वालामुखीचा उद्रेक. उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प, धूलिकण हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून पदार्थ बाहेर पडतात आणि त्यामुळं हवेचे प्रदूषण होते. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. तिसरं आहे वावटळी व धुळीची वादळे. जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. वणव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो. सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे उदाहरणार्थ गाजर, गवत, काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेत मिसळतात आणि त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. म्हणजे हवा प्रदूषण होण्यासाठी कोणकोणती नैसर्गिक कारणे आहेत? याच्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, वणवे आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे या नैसर्गिक कारणामुळे हवा प्रदूषण होते. आता आपण मानवनिर्मित कारणे पाहू. इंधनाचा वापर. दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात. घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते. आता आपण इंधनाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतो. याच्यामध्ये दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे वेगवेगळे विषारी वायू हवेमध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. तसेच घनकचरा, शेतातला, बागेतला कचरा जर आपण उघड्यावरती जाळला तर त्यामुळे सुद्धा हवेचे प्रदूषण होते. पुढचे कारण आहे औद्योगिकीकरण. विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळतात. आता वेगवेगळे जे कारखाने आहेत त्या कारखान्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये धूर बाहेर सोडला जातो
आणि यामध्ये बरेचसे विषारी वायू हवेमध्ये सोडल्यामुळे हवेचे प्रदूषण होते. अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते. आता आपण हवा प्रदूषके, त्यांचे स्रोत कोणते आणि त्यामुळे काय परिणाम होतात ते पाहू. हवा प्रदूषकामध्ये पहिलं हवा प्रदूषक आहे सल्फर डायऑक्साईड SO2. हे कुठं तयार होतात तर कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल या इंधनाचा वापर केला जातो अशा कारखान्यामध्ये सल्फर डायऑक्साईड वायू तयार होतो. आता याचा काय परिणाम होतो तर यामुळे डोळ्यांचा दाह, श्वसनमार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे इत्यादी परिणाम होतो. पुढचे हवा प्रदूषक आहे कार्बन मोनॉक्साईड. आता हे कार्बन मोनॉक्साईड वाहन आणि कारखान्यांच्या धुरामध्ये असते. याचा परिणाम काय होतो तर रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होते. पुढचे हवा प्रदूषक आहे नायट्रोजनची ऑक्साईडे. हे वाहनांच्या धुरामधून सोडले जाते. याचा परिणाम काय होतो तर फुफ्फुसे व श्वसनमार्गाचा दाह निर्माण होतो. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ हे उद्योग व वाहनांच्या धुरातून हवेत मिसळले जातात. त्याचा श्वसन संस्थेवरती परिणाम होऊन वेगवेगळे श्वसन रोग होतात. पुढचे हवा प्रदूषक आहे धूळ. धूळ ही उद्योग व वाहनांच्या धुरातून मिसळली जाते आणि यामुळं सिलिकॉसिस व्याधी होतात. कीडनाशकांची निर्मिती व वापर केल्यामुळे हे हवा प्रदूषक तयार होते. त्यामुळे मनोदौर्बल्य, दीर्घ श्वसनामुळे मृत्यू असे परिणाम होतात. मिथेन CH4. मिथेन वायू कारखान्यामधून होणारी जी वायू गळती आहे त्यातून हवेमध्ये सोडला जातो आणि यामुळे विषबाधा, त्वचेचा कर्करोग, दमा, श्वसन संस्थेचे विकार निर्माण होतात. आता या हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. तर हवा प्रदूषणाचा वनस्पतीवर काय परिणाम होतो तर वनस्पतीमध्ये पर्णछिद्रे बुजून जातात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, वनस्पतीची वाढ खुंटते, पाने गळतात आणि पिवळी पडतात. तर आता प्राण्यांच्यावर काय परिणाम होतो तर श्वसनावर विपरीत परिणाम या हवा प्रदूषणाचा होत असतो. तसेच डोळ्यांचा दाह निर्माण होतो. हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम. आता या हवा प्रदूषणामुळे वातावरणावरती कोणकोणते परिणाम दिसून येतात तर सगळ्यात पहिला आहे ओझोन थराचा ऱ्हास किंवा नाश. आता वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. परंतु आता या ओझोन थराला काही कारणामुळे धोका निर्माण झाला आहे. तर कोणत्या कारणामुळे ओझोन थराला धोका निर्माण झाला ते आपण पाहू. तर याच्यामध्ये हरितगृह परिणाम व जागतिक तापमानवाढ. कार्बन डायऑक्साईड वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. या कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. कार्बन डायऑक्साईड प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना हरितगृह वायू असे म्हटले जाते. या वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चालले आहे. यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण ह्यात बिघाड, तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ होताना दिसून येते. हवा प्रदूषणाचा वातावरणावरती होणारा पुढचा परिणाम आहे आम्लवर्षा. कोळसा, लाकूड, खनिज तेले यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल,
नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आम्लवर्षा असे म्हणतात. आणि या आम्लवर्षेचे काय परिणाम होतात? तर आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत असा परिणाम होतो. इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लास्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर अशा समस्या उद्भवत असतात. आता हे जे हवा प्रदूषण आहे त्या हवा प्रदूषणावरती कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतील? कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक केला पाहिजे. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा, गाळणी यंत्र यांचा वापर करावा. शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. CFC निर्मितीवर बंदी किंवा बंधने आणावीत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आता आपण जलप्रदूषण म्हणजेच पाण्याचे प्रदूषण याविषयी माहिती घेऊ. जलप्रदूषण म्हणजेच काय? तर नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ विषारी होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो, तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदलांचा समावेश होतो. आता जलप्रदूषकामध्ये जैविक जलप्रदूषके, असेंद्रिय जलप्रदूषके आणि सेंद्रिय जलप्रदूषके असे प्रकार आहेत. तर जैविक जलप्रदूषके कोणती? तर शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीवी सजीव यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि या जैविक अशुद्धीमुळे रोग पसरतात. असेंद्रिय जलप्रदूषके बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश. त्यानंतर सेंद्रिय जलप्रदूषके यामध्ये तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके यांचा समावेश होतो. आता हे जलप्रदूषण होण्याची कारणे कोणती आहेत? तर यामध्ये सुद्धा आपल्याला नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे सांगता येतील. तर नैसर्गिक कारणे कोणती आहेत आणि त्यांचे परिणाम काय होतात? तर नैसर्गिक कारणीमध्ये जलपर्णींची वाढ झाल्यामुळं काय होतं? पाणी प्रदूषण होतं. जलपर्णींच्या वाढीमुळं काय होतं? प्राणवायू कमी होतो, पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. दुसरं आहे कुजणारे पदार्थ. प्राणी व वनस्पतीचे अवशेष सडणे व कुजणे इत्यादीमुळे पाण्याचे प्रदूषण होते. तिसरं आहे गाळामुळे, नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे. चौथं आहे जमिनीची धूप. जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यासारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. पाचवा घटक आहे कवक. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर कवक व जीवाणूंची वाढ होते. शैवाल जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते. कृमी, जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात आणि पाण्यामध्ये मिसळल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. म्हणजेच बघा, जलपर्णींची वाढ, कुजणारे पदार्थ, गाळामुळे, जमिनीची धूप, कवक, शैवाल आणि कृमी या घटकामुळे पाण्याचे प्रदूषण होते. आता मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? निवासी क्षेत्रातील सांडपाणी, गावातील शहरातील सांडपाणी, मैला, नदीच्या वाहत्या पाण्यात
जलाशयात सोडले गेले तर जलप्रदूषण होते. औद्योगिक सांडपाणी, कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग व दुग्ध प्रक्रिया उद्योगातून रंगविरंजक रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे इत्यादी पाण्यात सोडले जातात. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. खनिज तेल गळती, वाहतूक करताना तेल सांडणे, गळती होणे, टँकर सफाई करताना पाण्यावर तेलाचा तवंग येतो. खते व कीटकनाशकांचा वापर, रासायनिक फॉस्फेटयुक्त व नायट्रोजनयुक्त खते, एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके इत्यादी पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहाला मिळतात व पाण्याचे प्रदूषण होते. इतर कारणामध्ये आपल्याला नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन, कपडे धुणे, आंबाडी घायपात पाण्यात सडविणे यामुळे पाणी प्रदूषित होते. रक्षा, अस्थि विसर्जन व निर्माल्य पाण्यात टाकणे, औष्णिक विद्युत केंद्रातून सांडपाणी सोडणे. तर मानवनिर्मित कारणामध्ये आपल्याला निवासी क्षेत्रातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, खनिज तेल गळती, खते व कीटकनाशकांचा वापर आणि इतर कारणे यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. आता या पाणी प्रदूषणाचे होणारे परिणाम काय आहेत? तर या पाणी प्रदूषणाचा मानवावर होणारा परिणाम आपण पाहूया. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होतात. यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, हाडांमध्ये विकृती, उच्च रक्तदाब हे विकार मानवामध्ये निर्माण होतात. आता परिसंस्थेवरती पाणी प्रदूषणाचा काय परिणाम होतो? तर वनस्पतींची वाढ खुंटते, वनस्पती प्रजातींचा नाश होतो, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते, जलपरिसंस्थेचे संतुलन बिघडते. तर पाण्यातील जलचर प्राणी जलप्रदूषणामुळे मरतात. समुद्र पक्ष्यांवरही याचा परिणाम होतो. आता पाणी प्रदूषणाचे इतर परिणाम कोणते आहेत? पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात. पाण्याचा रंग बदलतो, चव बदलते, पाण्यातील उपयुक्त असणारे जीवजंतू नष्ट होतात, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो आणि पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण मृदा प्रदूषण याविषयी माहिती घेऊ. पृथ्वीवरील जमिनीने व्यापलेल्या एकूण भागापैकी काही भाग बर्फाच्छादित आहे, काही भाग वाळवंटी तर काही भाग पर्वत व डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. मानवी वापराला उपयुक्त जमीन खूपच कमी आहे. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात. आता या मृदा प्रदूषणाचे काय परिणाम होतात? कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापीक बनते. किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो, कारण विषारी द्रव्ये मृदेमधूनच जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भ जलात प्रवेश करतात. तसेच जीवजंतूंमुळे विविध रोगांचा प्रसार होतो. आता या मृदा प्रदूषणाचा हवा आणि जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध. ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर न करता चुकीच्या पद्धतीने तो फेकून दिल्यास तो तेथे सडतो, कुजतो. त्यामध्ये हानिकारक रोगजंतूंची वाढ होते व हे वाहत्या पाण्यात मिसळले गेले की मग जलप्रदूषण होते. शेतीसाठी कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा, तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, त्यामुळे मृदा प्रदूषण होते. कीटकनाशक व तणनाशकांचा जास्त प्रमाणात केलेल्या त्या फवारणीमुळे ती रसायने हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते. तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यावरही रसायने पाण्यात मिसळतात व पाण्याचे प्रदूषण होते. मानवी मलमूत्र, पशु पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते. ही घाण तेथे तशीच राहिल्यास त्यातून वेगवेगळे वायू बाहेर पडतात व दुर्गंधी सुटते. हे वायू हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते.
हीच घाण पाण्यात मिसळल्यास पाणी प्रदूषण होते. आता आपण हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण याविषयी त्यांची कारणे आणि त्यामुळे होणारे परिणाम पाहिलेले आहेत. यानंतर आपण प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण याविषयी माहिती घेऊया. प्रदूषण नियंत्रण नियमन व ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत. तर प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे कोणते आहेत? तर याच्यामध्ये जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 हा पहिला कायदा आहे. दुसरा आहे हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 आणि तिसरा आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. जैववैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग, घनकचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण या सर्वांबाबत विविध कायदे व नियम अस्तित्वात आहेत. कारखाने, औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इत्यादी संस्थांद्वारे वरील प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे यांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जाते. थँक्यू.